सरकारशी बसलं पाहिजे, आपल्या वरिष्ठांशी बसलं पाहिजे. त्यांनी प्रश्न सोडला तर मंत्र्याकडे आलं पाहिजे. मुख्यमंत्री आहेत, राज्यामध्ये सरकार आहे, संबंध नसतो. आपत्ती व्यवस्थापनामध्ये विषय येतो. त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन हे आचारसंहितेमध्ये सुरू असतं आणि आचारसंहितेत नसलं तर सुरू असतं. निवडणुकीचं आधी तर काहीच सचिन कल्याण बाहेर आहेत, त्याला वर्षभर 5-5 वर्ष आपण सकाळी 7 पासून काम करतो. एखाद्या वेळी परिवारासोबत तरी मला सुट्टी मागितली केलंय. असं नाही आहे की कोणी मला विचारून केलं. त्यांनी त्या दिवशीचा कार्यक्रम मी आज अचानक कार्यक्रम त्यावेळी त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम ठेवले असते. मी त्यांचा पूर्वनियोजित दौरा कशाला होता, कशाला एंगेज करून ठेवू. त्यामुळे मी नाही त्याला एंगेज केलं नाही, त्याला पाठवलं. मंत्री मिळावा याच्याकरता माननीय मुख्यमंत्री निर्णय घेणार आहे आणि मंत्रिमंडळाचा संपूर्ण घटनाचे अधिकार माननीय मुख्यमंत्र्याला आहेत आणि कुणाला किंवा मंत्री करायचं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आहे. 5 वर्ष सरकार आहे, त्यामुळं आता 4च महिने झाले आहेत. या सरकारच्या पुढच्या 5 वर्षात आपल्याला दिसेलच काय तुम्ही असं बोलू नका. बोलण्यात तथ्य नाही, बातमीत तथ्य नाही. काहीतरी व्हॉट्सअपवर या सरकारचा पद्धतीचा संभ्रम निर्माण करण्यासाठी आदिवासी भागातल्या समाज आणि मागासवर्गीय समाज कुठलंही सरकार, कुणाची सरकार हे कधीही या पैशाला रिझर्व्ह पैसा आहे. आदिवासीसाठी 11% जे काही सामाजिक टक्केवारी आहे, या टक्केवारी एकदा बजेटमध्ये अलॉट झाली त्या हेडला, त्याला कुणाची काढण्याची हिंमत नाही. आणि लाडक्या बहिणीची जी योजना त्याचं बजेट हेड वेगळं आहे, ते महिला बालकल्याणकडे आहे. कोणी समाज कल्याणचे पैसे महिला बालकल्याण आलं नाही, कोणी आदिवासीकडे आलं नाही. त्यामुळे अत्यंत चुकीच्या पद्धतीने सरकारला बदनाम करण्याकरता तयार केलेली जाणीवपूर्वक बातमी आहे जी व्हॉट्सअपवर फिरतीच्या तलावात जे काही आपला धरण आहे, त्या धरणाला खोलीकरण करून त्यातली जे काही वाळू निघतं ती वाळू सरकारी बांधकामाला उपलब्ध करून द्या. राज्यात जे काही ज्यांनी मागणी केली, PWD केली किंवा इरिगेशनने केली, तो जो साठा आहे तो वाढेल. आणि हे जे गाळ वाळू आहे हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे, ती सुद्धा त्या ठिकाणी काढण्याचा आम्ही शासन निर्णय घेतला. आणि महत्वाचा शासन निर्णय काय घेतला आहे की पांधन रस्ते गावातले, त्या गावातले नदी नाले उचड झाले आहेत, ते कलेक्टरने खोलीकरण करून त्या नदी नाल्यांचा निघालेला गाळ आणि तिथली माती किंवा रेती ही पांधन रस्त्याकरता वापरायची आणि पांधन रस्ते बांधकाम करून द्यायचे. यानंतर ते सोलापूरचे सर्व पांधन रस्ते नागपूर पॅटर्न प्रमाणे पूर्ण नदी नाल्याचं खोलीकरण करून आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नाला सरळ करून येणारी पुराणी टळेल, नाला खोलीकरण होईल आणि ती माती वाळू ही पांधन रस्त्याला वापरण्याकरता मोफत दिलेली आहे. आता त्याला स्वामित्व नाही, त्याला कुठलीही परवानगीची गरज नाही. जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. राज्याचे असेच आदेश आहेत. पण ज्या ठिकाणी कुठं जर 19-20 दिसलं त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. ज्या ठिकाणी समजा नाही जुळलं, खूप प्रयत्न केले, नाही जुळलं, संसारामध्ये आपलं होतं, खूप प्रयत्न करते, नाही जुळलं, तर नंतरही प्रयत्न करता येतं की तुम्ही मित्रपक्ष म्हणून आपसात समजा मैत्रीपूर्ण लढत केली तर नंतरही आम्हाला एकत्र येता येतं. असं नाहीये की महायुतीत काही प्रॉब्लेम आहे. आधीच आम्ही प्रयत्न करू योग्य पद्धतीने महायुतीत लढता. नाही जुळलं तर मैत्रीपूर्ण होईल. 8-4 आणि 3-4ला आलाय. घरकुलांना, स्थानिक लोकांना आणि स्थानिक बांधकामाला वाळू कशी द्यायची, 2 महत्वाचे निर्णय शासनाने घेतले. 3रा एम-सॅन्ड धोरण आणलाय. या धोरणामुळं तुम्हाला काही दिवसामध्ये खूप फरक झाला दिसेल. मी हे सांगितलं की वाळू चोरीमध्ये इन्व्हॉल्व असलेल्या, ते वाळू चोरीला सपोर्ट करणाऱ्या अधिकारी असो, कुणी असो, त्याचा डेटा सरकारकडे आहे. त्या डेटावर सरकार काम करत आहे. 2-3 अधिकारी आमच्या मध्ये भंडाऱ्यातले सस्पेंड झाले. सस्पेंडच नाही, सस्पेंड करून चालणार नाहीये. तर पुढच्या काळी आमच्या केंद्रीय स्तरावरची जी आमची अनुशासन समिती आहे त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्यामुळं ते अनुशासन समिती केंद्राचे निर्णय घेईल. आणि आता शेवटी एखाद्या विधान परिषद सदस्याबद्दल किंवा विधानसभा सदस्याबद्दल अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टी जो निर्णय करतं, केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांच्या तक्रारी आहेत, लोकांचं म्हणणं आहे, सर्व ऐकून घेतलेलं आहे. योग्य निर्णय होईल
जर अनुशासन समितीला काय आढळलं